षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार तर स्ट्रायकर इंडला शुभम पहिला चेंडू सुरेख षटक क्रमांक 1 मध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे या संघाकडून गोलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर इंडला अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आलाय शुभम सुथार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फुलटॉस चेंडू त्या फुलटॉस बॉल वरती अक्षरशः तुटून पडलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार येतोय चौकार थँक्यू डीजे 5 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत मोठ्या जोमानं मोठ्या उत्साहानं प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतायत प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती विशेष आनंद आहे एक वेगळं हास्य प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय निश्चितच आयोजक कमिटीचे प्रयत्न सफल होत आहेत आणि स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते चेंडू हवेत हो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रयत्न केला इनफिल्ड मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते सूरज कोरबू आपण पाहतो त्या ठिकाणी प्रयत्न चांगला परंतु झेल निसटलाय पहिलं षटक रोहित दशपुते हातामध्ये चेंडू पाहायला मिळेल एस्ट्यांच्या पाठीमागून संघाचे संघनायक आपण पाहतोय श्री उर्फ बाबू काटे संघाचं नेतृत्व करताना त्यांना आपण पाहतोय मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे सचिवपदी खऱ्या अर्थानं कार्यरत असलेले श्री उर्फ बाबू काटे या संघाचं नेतृत्व आहे त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये संघ खेळताना आपण पाहतो 5 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं बेस्ट वर्सेस बेस्टची लढत रोहित विरुद्ध शुभम यावेळेस पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल त्याला पिक केलंय चेंडू मात्र सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या आर फार फरार धावा मिळतील 4 येतोय चौकार थँक्यू डीजे स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू भुगाव संघाचे खऱ्या अर्थानं वंडरबाय म्हणून ज्यांची ओळख आहे प्रशांत उर्फ बबलू कोकाटे उपस्थित झालेत मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आयकॉन कपिल महाराज इंगवले देखील उपस्थित आहेत मनापासून स्वागत जाऊया मैदानाच्या आतमध्ये रोहित तयार शुभम साठी पुन्हा एकदा शॉट ऑन लेनचा चेंडू त्याला देखील पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये ढकललंय क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर सुरू आहे परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमारेषा पार बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूवर त्याले 2 चौकार षटक क्रमांक पहिलं संपलंय धावफलकावरती धावा आहेत त्या 13 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत बावधन संघाचे अष्टपैलू खेळाडू तुषारदादा चिकणे देखील उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून स्वागत आहे संतोष काका पानसरे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जर पाहिलं तर 13 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद झालेला नाहीये शुभम सुतार यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर प्रशांत भाऊ जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस शुभम सुतार यांच्यासाठी असणार आहे हेच मैदान खऱ्या अर्थानं गाजवलेला हा संघ मित्रांनो म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं स्वयंभू रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेचा पहिला सीझन गाजवला आहे सेमी फायनल पर्यंत खऱ्या अर्थानं म्हाळुंगे संघ पोहोचला होता बेस्ट बॉलर अजिंक्य खैरे होते बेस्ट बॅट्समन हरी पाडळ ठरले होते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे सचिन गवळी षटक क्रमांक 2 मध्ये श्री काठी स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे संघाचा हुकमाचा एक्का सचिन गवळी मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय सातत्यानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना मोठमोठे विक्रम करणारे सचिन गवळी
मधल्या काळामध्ये खरं तर इंजर्ड झाले होते, क्रिकेट पासून बराच काळ दूर होते, परंतु पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केले आणि श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळेसाठी एक दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, शुभम सुतार ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र खेळून काढलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आलाय शुभम सुतारचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. गरुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तो काय ढवळीले गरुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्या. 18 धावा फुल कव्हरत आहेत. मोठा जल्लोष, मोठा उत्साह मैदानावरती खऱ्या अर्थानं जो पुनावळे संघाकडून पाहायला मिळते. सातत्यानं खेळाडू खेळत असताना त्यांना उत्साहित करण्याचं काम, त्यांना प्रेरित करण्याचं काम संघाचे अष्टपैलू खेळाडू दिनेश मद्रे सातत्यानं करत असतात. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहतो फिल्डिंग साठी ते सज्ज आहेत. दरम्यान यावेळेस शुभम सुतारच्या बॅटमधून चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा सीमारेषे लगत चेंडू फील्ड केला जाईल. सचिन गवळी खऱ्या अर्थानं मावळ तालुक्यामध्ये देखील खूप सारे क्रिकेट खेळून काढलेले खेळाडू आहेत. अलीकडच्या काळामध्ये निश्चितच आपण पाहतोय पुनवळे संघासाठी सातत्यानं एक दर्जेदार खेळ सचिन यांचा असतो. यावेळेचा चेंडू मात्र हवाई सफर करेल. पुन्हा एकदा शुभम सुतारचा बाहुबली षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं अजय अप्पा पवार या उद्योजकांचं शुभागमन मनापासून स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्लेअर ऑफ द डे साठी बकरा सौजन्य आहे. अजय अप्पांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी वस्ताद गणेश तात्या पानसरे यांचे 1000 रुपये, त्याचप्रमाणे पांडवभाऊ मराठे यांचे 1000 रुपये, सतीशजी गुजर यांचे 1000 रुपये, त्याचप्रमाणे संतोषजी पानसरे यांचे देखील 1000 रुपयांचं बक्षीस शुभम सुतार यांच्यासाठी असणार आहे. खेळाडूंवरती खऱ्या अर्थानं खूप सारं प्रेम या मान्यवरांचं आहे. षटक क्रमांक संपले. दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूंचा डाव संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. सातत्यानं मुळशी तालुक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात आणि एका पाठोपाठ एक या स्पर्धेचं आगळं वेगळं आकर्षण असतं. आगामी काळामध्ये श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे यांच्या माध्यमातून एक नवी कोरी क्रिकेटची स्पर्धा, ही स्पर्धा रविवारी संपते आणि सोमवारी पुनावळेची स्पर्धा चालू होते. त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपये आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या ठिकाणी सोन्याची अंगठी हे आगळं वेगळं बक्षीस खऱ्या अर्थानं खेळाडूसाठी असणार आहे. निश्चितच पुनावळे बिग बॅश म्हणून ती स्पर्धा जी तुम्हाला सर्वांच्या भेटीला येते. ही स्पर्धा संपल्यानंतर ही स्पर्धा 17 तारखेला संपते. 18 तारखेपासून पुनावळेची स्पर्धा सुरू आहे. एका पाठोपाठ एक होणाऱ्या क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती जाताना आपण पाहतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. 27 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. किरण बारसकर षटक क्रमांक आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज होताना पाहायला मिळतील. मागच्या सीझनला देखील खऱ्या अर्थानं एका पाठोपाठ एक क्रिकेटच्या स्पर्धा सातत्यानं होत राहिल्या. पिरंगुटच्या मैदानावरती जवळपास 3 ते 4 स्पर्धा पार पडल्या. चांदेच्या मैदानावरती जवळपास 6 ते 7 स्पर्धा पार पडल्या. कासरसाईच्या मैदानावरती 2 स्पर्धा पार पडल्या. नेरेच्या मैदानावरती देखील 2 स्पर्धा पार पडल्या. एका पाठोपाठ एक होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा निश्चितच या मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतो. दरम्यानचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात पंच धाव कळवत आहेत. मोठी परंपरा खऱ्या अर्थानं या मुळशी तालुक्याला या लाल मातीच्या खेळात आहे. कुस्तीची देखील मोठी परंपरा या भुकुम नगरीमध्ये मोठे मोठे मल्ल खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीचा देखील खऱ्या अर्थानं खेळ जो लोकप्रिय आहे. दरम्यानचा हा चेंडू अजिंक्यच्या बॅटमधून इथे क्षेत्ररक्षक चुकी करेल. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. चुकीला माफी मिळणार नाही. धावा येत आहेत 4. चौकार. धन्यवाद.
कुस्ती क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण ते कामगिरी करत आहेत. नुकताच पार पडलेल्या पौडच्या मैदानावरती वस्ताद गणेश तात्या पानसरे यांचे चिरंजीव अमृत पानसरे यांनी खऱ्या अर्थानं कुस्तीमध्ये मोठं बक्षीस मिळवलेलं आहे. त्यांचे छोटे चिरंजीव पहिलवान संग्राम पानसरे हे देखील खऱ्या अर्थानं एक चांगल्या रीतीची कुस्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. वडील खऱ्या अर्थानं वस्ताद आहेत आणि वस्तादांचे पठ्ठे पहिलवान संग्राम पानसरे आणि अमृत पानसरे या भुकुम गावाचे खऱ्या अर्थानं भावी सितारे भावी मल्ल म्हणून खरं तर त्यांची ओळख राहील. दरम्यानचा चेंडू अजिंक्यच्या बॅटमधून ऑन साइडला फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल रोहित देशमुख टिपलाय शानदार झेल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज अजिंक्य खैरे संघाचा मजबूत कणा संघाचा कर्णधार होतोय बाद. थँक्यू डीजे. याच खऱ्या अर्थानं परिसरामध्ये भुकुम या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी सारखी एक मोठी स्पर्धा जी कुस्तीची पार पडलेली आपण पाहिली. मोठा वारसा खऱ्या अर्थानं या मुळशी तालुक्याला आहे. मोठमोठे मल्ल खऱ्या अर्थानं या मुळशी तालुक्याच्या या लाल मातीतून या तांबड्या मातीतून खऱ्या अर्थानं पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. दाफोलकावरती धावा आहेत त्या 32. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये किरण बारसकर विकेट टेकर गोलंदाज विकेट मिळवत आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन अजिंक्य खैरे बाद केल्यानंतर नवीन फलंदाज मुळशी तालुक्याचा ढाण्या वाघ म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ख्याती आहे रामकृष्ण हरी पाडाळे अर्थात सर्वांचा लाडका हरिभाऊ पाडाळे स्ट्रायकरिंगला तयार. पहिला चेंडू हरी पाडाळेच्या बॅटमधून हवाई सफर तर केलाय. ऑन साइडला सूरज कोरबू बराचसा दूरवरती राहील. एका टप्प्यावर चेंडू आडवे स्क्वेअर लेग मधून फेकी होईल. केवळ सिंगल धाव या चेंडूवरती येईल. स्वयंभू रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेचं पहिलं पर्व मित्रांनो पार पडलं. त्या पहिल्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समनचा किताब पटकवणारा हरी पाडाळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. केवळ 30 स्पर्धा नव्हे तर तालुक्यामध्ये एका पाठोपाठ एक होणाऱ्या कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये महाळुंगे संघासाठी पुण्याचा सज्ज होईल. 33 धावा ना तेरी ना मेरी धावा डबल तेरी. दरम्यान चेंडू हवेत फटका फसला. किरण बारसकर कॉट अँड बोल्ड विकेट नंबर 2 डाऊन. शुभम सुतार 12 चेंडू 25 धाव्यांची खेळी करून होत आहेत बाद. सुरेश सुरेश धन्यवाद डीजे. कोळवण संघ आपला सन्मान या ठिकाणी होतोय. निश्चितच आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. निश्चितच आयोजकांच्या वतीने आपला सन्मान होईल. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि भोजन सर्वांसाठी आहे. सर्वांनी जेवण करून घ्या. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन युवा नेते उद्योजक स्वप्नीलजी करंजवणे उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी मंडले सर खरं तर बऱ्याच दिवसानंतर टू व्हीलर वरती पाहायला मिळत आहेत. मनपूर्वक स्वागत. दरम्यानचा चेंडू हवेत यावेळेस हरी पाडाळेचा ब्रँडेड सिक्सर. धन्यवाद डीजे. लागोपाठच्या 3 सिक्स साठी वस्ताद गणेश तात्या पानसरे यांचे 1000 रुपये. पांडुरंगजी मराठी यांचे 1000 रुपये. रनआउटचा चान्स. ओहो हो यावेळेस विकेट तर केलीये. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव इथे जरूर पाहूया. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंचांच्या टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक केले जाईल.
चला फिल्डिंग लावून घ्या, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, वेळ वाचवा. अजय सर या. चला कोळवण संघ संपूर्ण टीम या. येस, जाणार असेल तर सन्मान आपला होतोय. त्याचप्रमाणे खजिनदार सुमेध सर आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. या सन्मानाचा स्वीकार करा. कोळवण संघ जेवण झाले का? स्पर्धा आणि या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून खऱ्या अर्थानं मैदानावरती लढत आहेत. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी तोपर्यंत जिंकणे नियतीला शक्य नाही. अपील पंचांकडे होते. हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगावर स्वार होऊन नागेश बिराजदार जबरदस्त चेंडू हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू होतोय. शेवटचे 4 चेंडू जे या इनिंग मध्ये शिल्लक असणार आहेत. अखेरचे 4 चेंडू. नागेश बिराजदार पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरुवात खऱ्या अर्थानं माळुंगे संघाकडून चांगली झाली होती. पाहूया शेवट कशा प्रकारे होणार. हरी पाडाळेच्या बॅटमधून शेवटच्या 4 बॉलवरती शेवटचा बॉल डिपॉझिट होणार का सीमारेषा पार, परंतु क्षेत्ररक्षक ओ हो मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडतायत. रोहित देशपुटेकडून चुकी झाली. तदनंतर आलेल्या 2 धावा संघाचा धावफलक वाढवतील. 69 धावा टार्गेट असेल श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे या संघासमोर. 70 धाव्यांचं आव्हान, 30 चेंडू आणि 70 धाव्यांची गरज. बावधन स्पोर्ट क्लब आणि कोंडावळे संघ टॉस साठी या वारंवार आपल्याला पुकार दिले जात आहेत. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट क्लब या 2 संघांच्या दरम्यान यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी आदरणीय अजय अप्पा पवार आणि नितीन बाप्पू हगवणे बड्डे बॉय यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला विनंती आहे, टॉस साठी मान्यवर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय निश्चितच बावधन स्पोर्ट क्लब. दोन्ही संघांना एक सामने जिंकलेले आहेत. बावधन स्पोर्ट क्लब या लवकर या. टॉस आपण करणार आहोत.
आकाश. थँक्यू डीजे. येस, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे. माळुंगे संघ फिल्डिंग लावून घ्या. यानंतरच आपण पाहतोय टॉस झालाय. बाहुधन स्पोर्ट क्लब संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा डाव 30 चेंडू आणि 70 धावेंचा पाठलाग मैदानाच्या मध्ये कशा स्वरूपामध्ये होईल ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. निश्चितच यानंतर मी काही काळ थांबेल, तुम्ही मात्र अजिबात थांबू नका. नजर रोखून पहा स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम, आणि यानंतर पुन्हा एकदा ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन जाईल एक गोड सुमधुर आवाज खऱ्या अर्थानं मनीष पाटील सरांचा. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद योगेशजी. चला आपण ज्यांनी जेवणाचा आस्वाद अजूनही घेतला नसेल, आपण भोजन कक्षात जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. मी सर्व क्रीडा रसिक खेळाडूंना विनंती करतोय, मान्यवरांना विनंती करतो की आपण जर अजूनही जेवला नसाल तर आपण द्यायचं आहे. ज्या जेवणाचं सौजन्य आम्हाला न्यू लिफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आम्हाला जेवणाचं सौजन्य 7 दिवसांसाठी लाभलेलं आहे. तर मी आभार व्यक्त करतोय. न्यू लिफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड भवन निर्माता आहेत, उद्योजक आहेत, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शेवटच्या दिवशी या स्पर्धेनिमित्त तुम्हाला चिअर लीडर्स सुद्धा पाहायला मिळतील, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्वरूपात आपण पाहतो. आणि त्यासाठी पुरस्कर्ते आहेत सन्माननीय गिरीश अण्णा पानसरे यांनी ते खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यानंतर आपण जर टी शर्ट सौजन्य पाहिलं तर श्री गोविंदात्या आंग्रे, संस्थापक अध्यक्ष सरखेल कान्होजी आंग्रे प्रतिष्ठान, तसेच श्रीयुत गणेशदादा पानसरे, सदस्य मुळशी तालुका कुस्तीगीर संघ. अंपायर सौजन्य श्रीयुत शंकरभाऊ मांजेकर, सदस्य जिल्हा परिषद पुणे, तसेच श्रीयुत अमोलतात्या आंग्रे, सदस्य पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं सर्व पुरस्कर्त्याचा आभार आहे. म्हणजे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जे काय करता येईल ते सर्व आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळते. आयोजक आहे स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम, आणि हा भुकुम संघ तुम्हाला शुक्रवारी या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत एक चांगलं नियोजन. एकूण 6 संघ प्रत्येक दिवशी खेळतील लीग स्टेजमध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक दिवसातून एक संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत. 6 बक्षिसं आहेत, म्हणजे जर आपण एकदा काय दिवसातून जिंकलात तर तुम्हाला नक्कीच बक्षीस मिळणार आहे. कॅश असेल, ट्रॉफी असेल. टार्गेट सेट झालेलं आहे 70चं 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं. पहिला बॉल अजिंक्य खैरे, ऑन साईडला नजर चुकली होती. स्ट्रोक खेळताना बॉल खूप जास्त वेळ हवेत राहिलाय, जास्त डिस्टन्स गाठलं जात नाहीये. बॉल पोहोच स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक शेवटच्या दमापर्यंत बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाला, पण बॉल काय अडवू शकला नाहीये. पहिल्याच बॉलवर येतोय स्क्वेअर लेग क्लिअर करणारा चौकार. 4 धावांनी आता या डावाची सुरुवात होते. 29 चेंडूमध्ये आता 66 धावांची गरज आहे. ज्या फटक्यांना शोधायचा आहे तो शोध पूर्ण होतोय. सचिन गवळी यांच्या वतीने जो पहिला चौकार पहिल्याच बरोबर खेचला गेला. अरविंद यादव नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. श्रीकाटे स्पोर्ट्स फाउंडेशन तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळते. पाठलाग करतोय 70चा. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतायत पाठलाग. बॉल नाही थांबणार, बॉल जाईल थेट डीप कव्हर पॉईंट सीमारेषा पार. दुसऱ्या चेंडूवर दुसरा लगातार चौकार. काय स्ट्रॅटेजी फलंदाज सचिन गवळी यांची पाहायला मिळते. पहिला स्ट्रोक खेळला होता स्क्वेअर लेगला, त्यानंतर स्ट्रोक खेळलाय कव्हर पॉईंटला. तर चौफेर फलंदाजी करण्यासाठी प्रत्येक फलंदाजाकडे ते तंत्र असायला आणि तेच तंत्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सचिन गवळी यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये. पुढचा बॉल त्यावेळेस बॅकच्या टोला कनेक्शन. बॉल मिड विकेटला. कॉल चुकला होता. डिरेक्ट हिट झालं असतं तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, पण तसं काही घडत नाहीये. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. कॉलिंग खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असता अशा वेळेला दोन्ही फलंदाजांचं संगनमत धावासाठी असायला हवं. जर एकाचं संगनमत चुकलं तर मग धावाच्या स्वरूपात बाद व्हावं लागते, आणि मात्र तसं कोणालाच मान्य नसतं. निराशा खूप जास्त होते जेव्हा आपण धावाचीच्या स्वरूपात बाद होतो. धावसंख्या बिनबाद 8.
धीम्या गतीचा बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल फ्लाय स्लिप मधून जाईल, थर्ड मॅन सीमारेषा पार. या षटकातला येतोय हा तिसरा चौकार. मयुरेश फार एंडकडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत सचिन गवळीच. म्हणजे आतापर्यंत सचिन गवळीच स्ट्राईकवर पाहायला मिळाले मागच्या 6 चेंडूंवर, आणि आता सेकंड ओव्हरची सुरुवात सुद्धा सचिनच करतील. पण आता गोलंदाज बदललेला आहे, एंड बदललेला आहे, खेळ बदलेल का पाहूया. मयुरेश बॉलिंग ट्रॅकवर मध्यम गती गोलंदाज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्टार्ट घेतोय. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेचायचा होता हा बॉल, पण त्या ठिकाणी कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे. ओव्हर थ्रोची धाव मिळेल. डिरेक्ट हिट कधी कधी नुकसानदायक ठरतो. त्याची प्रचिती तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहून आली असेलच. एक धाव मिळालेली आहे टीम पुनावळीला. श्री घाटे स्पोर्ट्स पुनावळी संघाकडून एक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि पहिल्यांदाच अरविंद यादव तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. खरं दोन्ही संघ एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेले संघ आहेत. त्याचमुळे पहिल्या धावामध्ये आपल्याला 69 धावांचा डोंगर पाहायला मिळाला, आणि आता त्याच डोंगराचा पाठलाग करतायत पुनावळे संघाचे फलंदाज. फुललेनचा बॉल, चांगली कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही नाही. आणि या ठिकाणी अरविंद सुद्धा ओळखतायत की सचिनचा जो खेळ आहे फायदा देतोय पुनावळे संघाला, आणि त्याचमुळे त्याला स्ट्राईकवर आणावं लागेल. त्याचमुळे मला असं वाटतं सिंगलच्याच उद्देशाने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. सरळ बॅटचा वापर करताना कॉन्फिडन्स घ्यायचा आहे, खेळपट्टीवर थांबायचं आहे, त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागेल, आणि तोच मनुसुबा या अगोदर अरविंद यादव यांचा पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे 22 चेंडूंमध्ये. बॅट स्विंग तर खूप चांगली पाहायला मिळाली, पण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला आहे. अपेक्षा नव्हती फलंदाज सचिनला की इतक्या कमी उंचीने बॉल ट्रॅव्हल होईल, कारण त्याने अटॅकिंग मूडमध्ये येत असताना चांगल्या फटक्याची निवड केली होती, पण बॉलचा बाउन्स त्यांच्या मनाप्रमाणे नव्हता. त्याचमुळे मनाप्रमाणे फटका खेळता आला नाही आहे. चांगला आतापर्यंत स्तर गोलंदाजीचा मयुरेशचा पाहायला मिळतो या पहिल्या 3 चेंडूंवर. रनअपमध्ये मिस्टेक, डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय, कारण चुकीचं पाऊल टाकण्याऐवजी कधीही माघार घेतलेली पत्करते, आणि मयुरेश टेस्ट करताना पाहायला मिळाला. त्याला माहिती होतं की कदाचित माझं फूट बॅलन्स चुकेल, बॉल व्यवस्थित डिलिव्हर होणार नाही, त्यासाठी त्यांनी माघार घेतलेली पत्करली. नवीन बॉल घेऊन ते पुन्हा एकदा स्टार्ट करतायत. चौथ्या चेंडूसाठी बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला गेले, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. स्ट्रोकसाठी रूम क्लिअर केला होता, पण तो रूम व्यवस्थित फायद्यामध्ये घेता आला नाही. जातोय हा डॉट बॉल. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असतं. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या मिळाल्या, जवळपास आपण पाहिलं तर 13 धावा पहिल्या षटकामध्ये मिळाल्या, आणि तुलनात्मक विचार केला तर या षटकामध्ये फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत श्री घाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळी या संघाला.
ऑन साईडला पुल करायचा आहे, ऑन दी टोज. चांगली उंची आहे फलंदाज सचिन यांची आणि त्याच उंचीचा फायदा उचलताना आडव्या बॅटनं खेळण्यासाठी ते नेहमीच सरसावत आहेत. बॉलच्या पिचिंगचा आढावा घेतात, पण आता हे षटक त्यांच्या मनाप्रमाणे घडत नाही आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि या षटकात मयुरेश यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 16. शिकाटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळेची. शेवटचा एक बॉल बाकी. 19 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 54 धावांची. फुलनींचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉलवर पोहोचतायत, जजमेंट घेतात, कॅच टिपतायत फलंदाज. पहिला बाद होतोय पुनावळे संघाचा. विकेट डाऊन. कराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या माझ्या. थँक्यू पैलवान. या तडे ग्राउंड सौजन्य ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यांचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. श्रीयुत मोहन बापू करंजावणे, अध्यक्ष मुक्ती समिती भुकुम. श्रीयुत मनोहर अण्णा सणस, संचालक कर्वेनगर पतसंस्था. श्रीयुत अंकुशजी मिरगे, युवा नेते. श्रीयुत स्वप्नीलजी करंजावणे, उद्योजक. श्रीयुत संतोषजी माजिरे, युवा नेते. श्रीयुत रजाकजी तांबोळी, निधा कन्स्ट्रक्शन. श्रीयुत आशिषजी शिंदे, उद्योजक, यांनी ग्राउंड पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचं देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. निलेश पाडाळे तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकासाठी. आतापर्यंत थोडासा दबदबा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा राहिलेला आहे. दोन्ही षटकं चांगल्या दर्जाची पाहायला मिळालेत. आस्किंग रन रेट आता थोडासा वाढलेला आहे पुनावळे संघासाठी. 18च्या गतीने पाठलाग करायचा आहे 54 धावांचा. आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगलं इलिव्हेशन, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप कव्हरचे पोहोचलेत. ओ कॅच ड्रॉप. त्या ठिकाणी संधी चालून आली होती, पण संधीचा उपभोग घेता आला आणि यशकडून ती चूक झालेली आहे. एकंदरीत मिस्टेक्स व्हायला नको जेव्हा तुमच्या समोर एक तगडा फलंदाजी करणारा संघ आहे आणि गोलंदाज जर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतायत तर तुम्हाला देखील त्यावर त्यांची साथ देणं आवश्यक आहे. पहिल्याच बॉलवर निलेशने ऑपॉर्च्युनिटी बनवली होती, पण ती त्यांना प्राप्त करता आली नाही आपल्या संघासाठी. चांगला बॉल, चांगली ॲक्शन, चांगली शैली आहे निलेश यांची. खरं तर एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहेत, अनुभवी आहेत आणि अनुभव दिसतोय म्हाळुंगे या संघाकडून निलेश यांचा. पहिला चेंडू जरी त्यांनी थोडीशी निराशा स्वीकारली, पण त्या मागोमाग डॉट बॉलची हाताळणी सुद्धा त्यांच्या वतीने झाली. याच म्हणतात स्ट्रॉंग कमबॅक. विथीज फुलरींचा बॉल बघा, पिचिंग बघा, अप टू डेट, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, डिग आउट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतील अगदी स्ट्रेट लॉंग ऑनला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाच नाही, कारण अप टू डेट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते म्हाळुंगे संघाकडून. दत्ता डोंगरे यांच्याकडून तो बॉल कव्हर झाला, थ्रो झाला बॉलिंग एंडला. एक सिंगलच फक्त मिळाली पुनावळे या संघाला. धावसंख्या पोहोचते 18. आवश्यकता 15 चेंडूमध्ये 52 धावांची. 15 बॉल्स 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगला बॉल, काय ॲक्युरेसी आहे, जणू काही त्या झोनवर एक शिक्का ठेवलेला आहे आणि त्याच शिक्क्यावर ते मात्र पिचिंग करतायत बॉलला आणि फलंदाज बॅकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. बॅकलिप स्ट्रॉंग आहे फलंदाज सचिन गवळी यांची, पण तरी देखील त्यांना त्यांच्या मनासारखे स्ट्रोक मैदानात खेळता येत नाही. त्याला कारणीभूत आहेत गोलंदाज निलेश. आतापर्यंत खूप चांगल्या स्तराची गोलंदाजी, दर्जाची गोलंदाजी निलेशची पाहायला मिळते. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जेव्हा सरळ मार्गाने फायदा होत नाही अशा वेळेला फलंदाज उलट मार्ग निवडतात. तरी देखील तो मार्ग त्यांना काय यश मिळवून देत नाहीये. हे षटक सुद्धा फायद्याचं राहिलेलं आहे म्हाळुंगे संघासाठी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. निलेश यांनी विकेट जरी त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण इकॉनॉमिकल ही भूमिका त्यांनी आतापर्यंत घेतलेली आहे. 19 धावा, 1 गडी बाद. फुल टॉस बॉल, जसा बॉल डिलिव्हर झाला त्यावर मोहर लागली होती 6 धावांची. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. थँक्यू पैलवान मुळशीवाला.
आता आपण पाहूया पुढे 3 षटकांचा खेळ तर संपलेला आहे. धावसंख्या 25 झालेली आहे. 12 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. परिस्थिती अजूनही आटोक्यात येऊ शकते पुनावली या संघासाठी, पण या षटकामध्ये धावा यावा लागतील. आणि देवाचा धावा करून काही धावा मिळत नाही. मैदानाच्या आत तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला धावा मिळत असतात. आणि पाहूया आता धावा मिळतील का या षटकामध्ये. कमीत कमी 20 धावा तरी या पुढच्या षटकामध्ये यायलाच हव्या पुनावली या संघासाठी. तरच कुठेतरी शेवटच्या षटकावर एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण या षटकावर सुद्धा जर कंट्रोल राहिला माळुंगे संघाचा, तर मग शेवटच्या षटकामध्ये जवळपास एकतर्फी हा सामना झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रयत्न करायचेत ते आताच करायचेत, नंतर विचार करून काहीच उपयोग होणार नाही. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील अजिंक्य खैरे. बघा यावेळेस बॅटचा फेस क्लोज केला मिड विकेटला. पुढ्यात ठेवला होता अगदी हा बॉल, फक्त फुल फेस ऑफ द बॅट वापरायचा होता. लेग बाईटची एक धाव मिळते आणि त्याचं मार्जिन कमी होतं जेव्हा तुम्ही सरळ येणाऱ्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करता. मिड विकेट स्क्वेअर लेगला बॅटचा फेस पूर्ण तुम्ही क्लोज करता, 50% कनेक्शनचे चान्सेस असतात. आणि त्याचमुळे बघा ना बॉल आणि बॅटचा कुठलाच समन्वय झाला नाही आहे. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 26. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बघा ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूची गती ओळखा, दाखवायचं काय आणि द्यायचं काय हेच करतोय गोलंदाज. कारण ॲक्शन त्यांची मध्यम गती गोलंदाजीची होती. नकल चेंडू त्याने हाताळला, बॉलचा स्पीड कमी होता. स्ट्रोक अगोदर ऑफर आणि त्यानंतर बॉल आरामात ट्रॅव्हल होतं. विकेट किपरच्या हातात विसावतो. येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू 44 गरज. 10 बॉल्स 44. बॅटची बॉटम एज, विकेट किपर इन ॲक्शन आणि अशा पद्धतीने फलंदाज होत आहेत बाद आणि धक्का बसतोय दुसरा. 26 धावा. धावांची गरज. नवीन बॅटर आता येणार आहेत किरण बारसकर. 1-2 टेक स्टँड फॉर हिज टीम. तो स्टँड सचिन गवळी यांनी घेतला होता, पण त्या मोगावर त्याने चेंडू सुद्धा घेतलेले आहेत. जरी 17 धावांचं योगदान त्यांचं मिळालं या संघाला, पण 13 चेंडू त्याने घेतलेत. आणि जेव्हा आपण 30 चेंडूमध्ये 70चा पाठलाग करतो, अशा वेळेला तुमचा स्ट्राईक रेट 200च्याहून जास्त असायला हवा आयडियली स्टॅटिस्टिकली आपण जर विचार केला तर. पण तसं काय पाहायला मिळालं नाही. अजिंक्य तयार. ऑन साईडला बॅकलिपचा वापर करताना बॉलला एरियल रूट देऊन पाठवलं मिड विकेट सीमारेषा पार. एंट्री असावी तर अशी रॉयल एंट्री फलंदाजाची षटकाराने. जिंकण्यासाठी आता 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. कॅन बी कॅनॉट बी, चॉईस इज योर्स. आणि पाहूया ती चॉईस आता किरणची काय आहे ते पाहूया पुढच्या बॉलवर. पुन्हा एकदा ऑन साईडलाच बॉलला खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. मिसफिल्ड आहेत. सेकंडचा कॉल होता किरणचा, सचिनने कॉल नाकारला. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेची वाढ धावसंख्या 33. 7 चेंडूमध्ये आवश्यकता 37ची. 7 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हाळुंगे संघाकडून एक चांगली फलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये पाहिली आणि त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. काही मिसफिल्ड झाल्या, पण त्या मिसफिल्डचा फायदा फलंदाजांना तितकासा उचलता आला नाही. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. कॅच कंप्लीट होतो आणि फलंदाज सचिन यांना परतावा लागणार आहे. आणि एक प्रॉमिसिंग आणि अटॅकिंग बॅटर होत आहेत झलकीच्या स्वरूपात बाद. नक्कीच उल्लेख आपण करतोय स्वयंभू श्री रामेश्वर मंदिराचं निर्माण सुरू आहे आणि वेगानं मंदिराचं निर्माण सुरू आहे. आता 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत फक्त 6. म्हणजे म्हणतात ना की रस्ता संपत नाही पेट्रोल संपते, तसं झालंय. 6 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. आणि पाहूया
आता त्या 37 धावांचा पाठला केला जाईल का? 4 षटकामध्ये 33 बनवलेले आहेत आणि आता 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 37 धावा. गोलंदाज आनंद पाहायला मिळतील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेताना. स्ट्रायकिंग एंडला असतील षटकार खेचणारे किरण. शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले, ऑन साईडला आडव्या बॅटला खेळताना पूल करताना बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा दाखवली, 4 मिळाल्या, चौकार. शेंदराचा भाळी टिळा, शेंदराचा भाळी टिळा, माती माळा गळा, ऐका होतीची नवलाई. हातूड बडवीत बडवीत आली लंगा बाई, हातूड बडवीत बडवीत. 37 रन्स ऑन बोर्ड, स्टील 33 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 5. 5 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. उशिरा का होईना या ठिकाणी किरणला ती जाग आलेली आहे, जी जाग इतरांना यायला हवी होती आणि किरणने एक चांगला खेळ सादर केलेला आहे. कारण ती आवश्यकता आहे. कारण आत्ताच जर आपण हार मानली तर मग क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. क्रिकेटचा खेळ हा भिणाऱ्यांसाठी नाही आहे. त्याचमुळे स्वतःवरचा विश्वास सार्थकी लावताना किरणने आतापर्यंत 3 चेंडू घेताना 11 धावांचं योगदान दिलेलं आहे. पुनावली या संघासाठी आता 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 33ची. किरण आहे तर पॉसिबल आहे असं आपण म्हणू शकतोय. फुलरींचा बॉल ड्राईव्ह केले, बॉलला धीम्या गतीने बॉल प्रवास करताना पोहोचतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण चुकलं पण किरणची मानसिकताच नाही आहे दुसरी धाव घेण्याची. त्या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 38 धावा 3 गडी बाद. 4 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 32ची. आनंद तयार ओव्हर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पोचतील वाईड ऑफ लॉंग ऑफला. सिंगलच पूर्ण होईल का? तर नाही. त्या ठिकाणी येतोय हा डॉट. धावसंख्या झाली 38. आता जवळपास हार मानलेली आहे असंच त्यांच्या देहबोलीकडे पाहताना जाणवते. हवेत आहे बॉल पण बाउंड्री लाईन क्लिअर नाही करणार. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉल खाली येणार पण त्यांचा प्रयत्न फसणार. धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. येणार अजून एक डॉट. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण सांगतोय की धाव होऊ शकते तर आपण का घेत नाही यात. एव्हरीवन वॉन्ट्स टू एन्जॉय दी बॅटिंग आणि तेच आपल्याला पाहायला मिळते श्रीच्या वतीनं. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 32 धावांची गरज आहे. गणित सोडवताना पद्धत जर अचूक असली तर उत्तर सुद्धा अचूक मिळतं. पण गणित सोडवताना जर पद्धत चुकली तर कितीही प्रयत्न करा उत्तरच चुकणार आहे. तेच आता पाहायला मिळते पुनावली या संघाकडून. सुरुवातीलाच पहिल्या षटकामध्ये चांगला धावा होत्या, 13 होत्या. त्याच सातत्यानं प्रत्येक षटकामध्ये धावा येणं आवश्यक होतं. उलट दिशेने खेळायचंय. स्लीपला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. येतोय अजून एक डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त मिळाल्यात 5 धावा. टीम पुनावळीला एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 32ची. जवळपास सामना जिंकलेला आहे म्हाळुंगे संघाने. चांगली गोलंदाजी एकंदरीत 4ही गोलंदाजांची पाहायला मिळाली. शिस्तबद्ध बॉलिंग अटॅक. फुलरींचा बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोचतोय स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि अशा पद्धतीनं सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे म्हाळुंगे संघाने. म्हाळुंगे संघाचं करूया अभिनंदन. पुनावळी संघ हार्डलक. अजूनही संधी मिळणार आहे. लगेच आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची आणि आपण लगेचच कमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत. तर अजिंक्य खैरे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. तर अजिंक्य आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. त्यानंतर तुषार गमरे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत पुढच्या डावामध्ये. अजिंक्य आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.